पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, वेलकम, सुस्वागतम. खवय्यांनो, स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या वाफाळत्या गरमागरम आणि एकदम फ्रेश कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आजही आपण आजच्या भागामध्ये अप्रतिम वेगवेगळे कमाल पदार्थ पाहणार आहोत. आता वेगवेगळे पदार्थ करायचे म्हणजे किती करायचे, यालाही काही मर्यादा आहे की नाही? तुम्हालाही रोजचा स्वयंपाक करून थोडासा कंटाळा येत असेल की नाही? मग अशा वेळेला आपण काय करतो, तर तोच वरण भात करण्यापेक्षा जरा त्याला वेगळा टच देतो. आज जरा फोडणी वेगळी देतो, आज जरा फोडणीतले पदार्थ बदलतो. रोज तीच पोळी करण्यापेक्षा कधी त्याला आपण तिखट मिठाची पोळी करतो, कधी थोडीशी जिऱ्याची पावडर घालून मग लाटतो. म्हणजे काय, रोजच्या पदार्थांना जरा वेगळा लुक येतो आणि खाणाऱ्याचं पोट अगदी मनापासून भरतं. चला मग आजच्या भागात असे पदार्थ आपण पाहणार आहोत ज्यांनी आपलं फक्त पोट नाही तर मन सुद्धा भरेल. आणि आज आपल्या भागामध्ये विशेष पाहुणे असणार आहेत. नमस्कार. या. नमस्कार. आपलं नाव सांगा आधी आम्हाला. माझं नाव अनुपा. अनुपा. माहेरची पुरंदरे आता दास. वा, माहेरची पुरंदरे आता दास. आणि हाच आहे प्रेमाचा घास. चला करूया सुरुवात आम्ही सारे खवय्येसाठी खास. बर, कशा आहात तुम्ही? खूप खूप छान. गेली अनेक वर्ष तुम्ही शेफ म्हणून काम करताय. आता किती वर्ष झाली? 1998 मध्ये मी केटरिंग कॉलेज क्लिअर झाले. बर. आणि त्याच्यानंतर इमिडिएटली मला थँकफुली नोकरी मिळाली देखील. म्हणजे फर्स्ट इंटरव्ह्यू झाला आणि एका मस्त आलिशान 5 स्टार हॉटेलमध्ये माझी एंट्री झाली. आणि त्याच्यानंतर पुढचे 5.5 वर्ष मी नुसतं राबून काम केलं. आणि ह्याच काही वर्षामध्ये मला माझा नवरा देखील सापडला. थेट 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी लागली. 5.5 वर्ष म्हणजे अनुभव पण मिळाला आणि नवराही मिळाला. दोन्ही गोष्टी तिथेच झाल्या. म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज आहे. सर काय करतात? तो पण शेफ आहे. आता मला एक बेसिक प्रश्न पडतोय, तुम्ही शेफ आहात, 5 स्टार हॉटेलमध्ये काम करताना तुम्हाला तुमचे मिस्टर भेटले, तेही शेफ आहेत. घरचा रोजचा स्वयंपाक कोण करतं? घरी स्वयंपाकाला एक आमच्या मावशी आहेत, ते येतात. फक्त जेव्हा वीकेंड येतो तेव्हा मग आज काय, तर आज काहीतरी बिर्याणी रेलचेल जरा असते. आज माझी 13 वर्षाची मुलगी आहे, तर तिचे असतात काय काय डिमांड्स. मग ते शनिवार रविवारी पुरे करायचं. पण कधी कधी डब्यामध्ये पण असतात रिक्वेस्ट. मग आज आहे ना, माझ्या फ्रेंडला ना पास्ता खायचा आहे. मग तुला काय खायचं आहे? नाही, मला पण पास्ता हवा आहे. मग एक मग आज 2 डबे दे. मग 2 डबे. क्या बात आहे. चला, म्हणजे आई बाबा दोघेही शेफ असल्यामुळे मुलगी फुडी झाली नाही तरच नवल. आणि ती आता तिच्याही आणि मैत्रिणींच्याही डिमांड पुरवते तुमच्याकडून. बरोबर. आता एवढी वर्ष तुम्ही काम करताय, मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये तुम्ही शेफ म्हणून काम केलंय. असं असतानाही, इतका अनुभव असतानाही या कार्यक्रमाविषयी तुम्हाला आकर्षण असण्याचं काय कारण? आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम मी प्रशांत आमले सर असल्यापासून पाहते. सो त्याचं एक वेगळं अट्रॅक्शन. आणि मजा अशी आहे की म्हणजे मला तर खूपच आनंद होता इकडे यायचा. काल मी घरी सगळ्यांना सांगितलं. आता माझं काय, माझी एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे माझ्या नवऱ्याकडचे सगळे बेंगॉली असल्यामुळे त्यांना असं खूप माहीत नाही आहे. पण जेव्हा काल बाबांना सांगितलं किंवा माझ्या आत्याला वगैरे सांगितलं, काय सांगतेस, कधी ती बघायला मिळेल म्हटलं, जरा धीर धरा, तुम्हाला मी तारीख कळवेन. त्यामुळे घरातली मंडळी, बिल्डिंग मधले सगळेजण, अरे वा, आम्हाला नक्की सांग, आम्हाला सांग, आम्हाला बघायचंय तुला. म्हटलं हो, नक्की. माझं आमच्यासाठी पदार्थ कुठले आहेत? बंगालचे आहेत का महाराष्ट्रातले? नाही, आज आपण सगळे हे चिल्लर पिल्लर साठी काहीतरी करूया. अच्छा, म्हणजे चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे, ही थीम तुमच्या कानावर आलेली दिसते. कारण काय, त्यांना तुम्ही जर खुश ठेवलं ना, तर आपण घरचे सगळेजण फार खुश राहतो. हा माझा एक मोटो आहे. करेक्ट. की देन दे आर हॅपी, देन वी आर हॅपी. करेक्ट, बरोबर. डबा जर पूर्ण रिकामा घरी आला, ते आईला किती आनंद होतो. खरंच आहे. कितीदा असं होतं की ती फ्लॉवरची भाजी आणि अर्धी पोळी घरी येते परत. पण ज्या दिवशी डबा रिकामा येतो ना, तेव्हा आम्ही वा, मस्त. असंच काहीतरी आपण आज करूया. खूप छान. की त्या टिफिन साठी ही एक मस्त रेसिपी आहे आणि हेल्दी पण आहे आणि टिफिन पण होऊन जाईल. किती भारी. किती वर्ष तुमचा आता अनुभव झाला खवईगिरीतला? नाही म्हटलं तरी 20 वर्ष. 20 वर्ष, किती कमाल. 20 वर्ष खवईगिरीमध्ये अनुभव असलेल्या आणि खवईगिरी ज्यांच्यासाठी देवपूजा आहे असं म्हणणाऱ्या अनुपाजी आज इथे आलेले आहेत. त्यांच्या हातून आपल्याला एक्सपर्ट काहीतरी छान पदार्थ खायला आणि पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे मज्जा आहे. आणि आनंद याचा आहे की आज माझी ती पुतणी माझ्या बरोबर इथे नाहीये. थोडं शांततेत मी खाऊ शकेन, माझ्याही अंगी लागेल. हो की नाही? मग आपण थोडं पार्सल देऊया ना. थोडं पार्सल देऊया, पण इथे मी एकटाच खाईन. चालेल? चला, अनुपाजी स्वयंपाक करायसाठी तयार आहेत. बघूया आज नेमके कुठले पदार्थ होत आहेत. लगेच वळूया रेसिपीकडे. चला, स्वयंपाकघराचा खूपच जास्त अनुभव असलेल्या अनुपाजी आता आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार आहेत आणि लईच इंटरेस्टिंग दिसतो. याचं नाव काय आहे? राजमा बर्गर. राजमा बर्गर नावात जरा नाविन्य आहे. कान आणि डोळे उघडे ठेवा, बघूया अनुपाजी काय सांगतात. साहित्य सांगा आधी आम्हाला. ओके. काकडी, कांदा, टोमॅटो, आईसबर्ग लेटेस, बर्गर बन्स, हा उकडलेला राजमा आहे आणि त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे. जाडे पोहे इथे. ह्याच पोह्यांचा हा चुरा आहे.
हा कांदा आहे, कॅरेमलाइज अनियन, बारीक चिरलेली कोथिंबीर, मेयोनेज, आलं लसूण आणि ओल्या मिरचीची पेस्ट, वा, जिरे पावडर, काळी मिरी त्याची पावडर केली आहे, थोडासा गरम मसाला आणि मीठ. पदार्थ जरी वेगळा असला तरी साहित्य अगदी रोजच्या वापरातलं आहे. Exactly. धावपळ करायची आपल्याला काही फार गरज नाही. Correct. अहो जरा हे आणा, अहो जरा ते आणा, काही नाही. अहो काही करत नाहीत. चला स्वयंपाकाला सुरुवात करूया. साहित्य आपण पाहिलंय. कृती पहिली काय करायची आहे? काकडी चिरून घेऊया. सोललेली काकडी आहे. बरं अनुपाजी, तुमच्या 5 स्टार हॉटेलमध्ये स्वयंपाक करता करता गप्पा मारतात का? गप्पा कुठे होत नाहीत मला सांगा. हा मग बरं आहे. बरं आता मला सांगा, हे चिरता चिरता तुमचं 5 स्टार हॉटेलच्या त्या किचन मध्येच तुमच्या आहोंशी जुळलं, मग तिथे काय तुम्ही 11-12 तास काम करताना एकमेकांशी गाणी म्हणायचा का गप्पा, म्हणजे काय व्हायचं काय? हे फक्त हिंदी बॉलिवूड फिल्म मध्ये होतं. खरा संसार वेगळा असतो. आणि हॉटेल किचन्स जे असतात ना ते खूप मोठे असतात आणि एक नसतं, 10-12 किचन्स असतात. तेव्हा मी वेगळ्या किचनला होते. अरे रे रे. प्रदीप तो जो माझा नवरा आहे तो वेगळ्या किचनला होता. त्याच्यामुळे भेटायचोच नाही आम्ही, फक्त घरी जाताना. मग एकमेकांना प्रेमाचा घासही भरवला नाही तुम्ही? अरे देवा, काय त्या 5 स्टार हॉटेलचा उपयोग. पण मला सांगा, आता ते बंगाली आहेत राईट? तुम्ही आता बंगाली पदार्थ वेगवेगळे शिकला असालच. त्यांचं एक फार टिपिकल प्रिपरेशन असतं ज्याला म्हणतात आलू पोस्तो. काय? आलू पोस्तो. आलू पोस्तो. हा, आमच्याकडे फक्त आमचे आई वडील आम्हाला म्हणतात की आम्ही तुम्हाला किती पोचतो, तुम्ही अभ्यासच नाही करत. पण बंगालीमध्ये आलू पोचतो. आणि पोस्तो म्हणजे खरं तर खसखस. अच्छा. नाही, महाराष्ट्रामध्ये पोचतो म्हटल्यानंतर फक्त वसवस. बापरे. वा वा वा. तर आपली ही जी कापाकापी आहे ही झालेली पूर्ण झालेली आहे. आता आपण एक काम करूया. आता आपण कटलेट करूया राजमाचे. ठीक आहे. मला आता ना एक बाउल लागेल. बरं देतो की. तुमच्या हॉटेल्समध्ये असं असिस्ट करणाऱ्या माणसाला काय म्हणतात? कॉमी. काय? कॉमी. कॉमी. आणि आता लागेल एक चमचा. घ्या की. आणि एक मॅश करायला काहीतरी ते पण आहे आपल्याकडे. हा हे बघा, आपल्या स्वयंपाकघरात सगळं आहे अनुपाजी. हो का? अनुपाचा अर्थ काय? अनुपाचा अर्थ असा आहे की जिची कशाशीही किंवा कोणाशी कंपॅरिझन करता येणार नाही अशी, एकदम युनिक. तर आता हा जो राजमा आहे ना, हा बघा असा आपण मॅश करून घेतलाय. करेक्ट. ठीक आहे. आलं लसूण आणि ओली मिरचीची पेस्ट. जास्त तिखट नाही करायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये घालूया आपण कोथिंबीर. वा 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 वा. हे जे आजचं बर्गर होतं आहे हे जरा वेगळं आहे, इंटरेस्टिंग आहे. बिलीव्ह मी, विश्वास ठेवा, मी असं बर्गर कधी खाल्लं नाही आणि पाहिलं नाही. आता तुम्ही काय टाकली, कुठली पावडर? आता आपण घातली जिरा पावडर. जिरा पावडर. आता ही मिरी पावडर. थोडीशी मिरी, थोडीशी, थोडासा गरम मसाला आणि फायनली मीठ. बर्गर जरी वरून दिसायला तुम्हाला पाश्चात्य वाटत असला तरी आतला जो माल आहे तो पौष्टिक असणार आहे, आपल्या घरचा असणार आहे. हो की नाही? करेक्ट. त्याच्यामुळे मुलांना पोषणही मिळेल आणि बर्गर असल्यामुळे अरे आई आज बर्गर आहे असं म्हणून खायलाही देता येईल. करेक्ट. आता ह्याच्यामध्ये ना आपण घालणार आहोत पोहे. जाड पोहे. जाड पोहे. आता ह्याच्यामध्ये ना खूप मॉइश्चर असतं. पाणी जे असतं ते हे जे पोहे आहेत ना हे शोषून घेईल. हो, पण थोडं थोडं घालायचं. आणि आता छान स्वच्छ हात मिक्स करायचं. हो. आणि मिक्स करतानाच आपल्याला जाणवेल की हे जे पोहे आहेत ना हे सगळे हळूहळू मऊ होऊन जातील. याची आपल्याला टिक्की करायची आहे ना? हो. मग ती शॅलो फ्राय का डीप फ्राय? शॅलो फ्राय. अरे वा. तुम्ही जरा गॅस चालू करणार का? हा करणार ना. आणि त्यात थोडंसं तेल देखील टाका. तेल किती लागणार आहे? बस. जनरली आपला जो बर्गरचा जो साईज असतो ना, आता हा आपण एवढा मोठा बर्गर बन घेतलाय की आपली जी टिक्की आहे ना ती एवढी राऊंड असली पाहिजे. ठीक आहे. हे बघा किती छान परफेक्ट राऊंड आपण. अफलातून. हो की नाही? बघा बरं, राजम्याची टिक्की कधी तुम्ही अशी केली आहे का? कधीच नसेल केली. ही अशी करून पहा. हो, पौष्टिक खात जा जरा. तुमचे मिस्टर तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतात की नाही तुमच्या स्वयंपाकासाठी? मी मागते. अच्छा. म्हणजे इकडून पोटात घास नाही गेला कैसा बनाय. अच्छा. मी कशी दिसतेय हे मी स्वतःच विचारते. पण तुम्ही आज छान दिसताय. थँक्यू थँक्यू. मी न विचारताच सांगून टाकलं. हे असं घ्यायचं थोडंसं, असं वरून. पोह्याचा चुरा बरं का, ब्रेड क्रम्स नाही. आजकालच्या जगात आपल्याला ब्रेड क्रम्सची फार सवय लागली आहे.
बंद करा ते घरचा आपला छान पोह्याचा जरा खुसखुशीत खोखरीत. आणि नुसतं पोह्याचा चुरा नाही, आपण हे पण वापरू शकतो, कॉर्नफ्लेक्स. तेल पण गरम झालंय. हो. वा. आणि गरम तेलामध्ये आपले हे 2 टिक्क्या सोडून देऊया. मस्त. हे असं फक्त आपण दोन्हीकडनं थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं की आपण त्याला उलटून टाकायचं. राजमा बर्गर साठी लागणारी ही जी राजमाची टिक्की आहे ती दोन्ही बाजूने आम्ही मस्तपैकी छान शालो फ्राय करून घेतो. कुरकुरीत झाली की मग वळूया पुढच्या कृतीकडे. राजमा बर्गर साठी लागणाऱ्या टिक्क्या छान खरपूस झाल्यात. तुम्हाला वाटेल हे करपून काळ झालंय की काय, नाही, त्यात राजमा आहे आणि म्हणून ते तसं दिसतंय, हो की नाही? बरोबर. आणि ही जी टिक्की झाली आहे ना, ही आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. बरं. ही आपली टिक्की तयार झालेली आहे. वा वा वा. आणि हे बघा असं एकदम छानपैकी. वा. ओके, डन. ओके, आता हा जो तवा गरम झालेला आहे की नाही? अजून नाही झालाय. होऊ दे जरा छान. तोपर्यंत जरा मला एक सांगा, तुमचा आता अनुभव जरी खूप असला तरी घरी सासरची माणसं येणार आहेत, पाहुणे येणार आहेत म्हटल्यानंतर थोडं दडपण येतं ना आपल्या गृहिणीला. मग तसं तुम्हाला घरातल्या स्वयंपाकाचं कधी दडपण येतं का नाहीच येत? येतं. अगदी सोपं एक्झाम्पल म्हणजे माझे बाबा. अच्छा. ओ बापरे बाप, त्यांचे एवढे चोचले असतात की मला हे आवडत नाही. भेंडीची भाजी असेल तर ही अशीच पाहिजे आणि तोंडलीची भाजी असेल तर रसाळच पाहिजे. म्हणजे मोठ्या माणसांचेही नखरे असतात भरपूर. अरे बापरे, पुढची सिरीज आपल्याला करायला पाहिजे, चोचले जिभेचे लाड वडिलांचे, हो की नाही? चालेल. आता हे बघा, जास्त आपण ह्याला कुरकुरीत नाही, पण असं थोडंसं लाईट ब्राऊन जरी झालं ना वा 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 तरी आपण. वा. हा गॅस बंद. आपण आता इथे हे आपण घ्यायचं थोडंसं मेयोनीज. थोडं मेयोनीज घालायला काय हरकत नाही आहे. आणि ते नुसतं असं. फारच छान. ओके, झालं मेयोनीज. त्याच्यावरती आपण घालूया कॅरेमलाइज्ड ऑनियन. नाईस. आता एक काम करूया, ह्याच्यावरती ठेवूया आपण हे लेटेस. बघा बरं, आईसबर्ग. आणि ही केलेली आपली राजमाची टिक्की. अफलातून, माइंड ब्लोईंग, खूप छान. मी करायचं म्हणून कौतुक करत नाहीये मंडळी, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे खवय्यांनो, ताई, माई, अक्का, प्लीज विचार करा पक्का. आणि ही राजमाची जी टिक्की आहे किंवा राजमा बर्गर आहे, सगळे घरातले पदार्थ आहेत हो. काही तुम्हाला धावपळ करायची गरज नाही. बाजारात गेलात ना, 200-300 रुपयाला बर्गर आहे, हा फुकट खायचा आहे ना. मग तुम्हाला, मग फुकट म्हणजे आपल्या आपल्या घरच्या कष्टाने खायचं आहे ना. कमाल. घरात कुणाचा वाढदिवस असेल, कुणाची पार्टी असेल आणि संध्याकाळी तुम्हाला चांगला पदार्थ करायचा असेल तर राजमा बर्गर शिवाय पर्याय नाही. क्या बात है. काय को बाहर जाने का, घर पे बना के खाने का. पटकन लिहून घ्या राजमा बर्गर साठी लागणारं साहित्य आणि कृती. आता राजमा बर्गर तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम काकडी, कांदा, टोमॅटो यांचे पातळ स्लाइस करून घ्यावे. आईसबर्ग लेट्यूस बारीक चिरून घ्यावं. आता राजमाचं कटलेट तयार करण्यासाठी एका मिक्सिंग बाउल मध्ये उकडून पाणी काढून टाकलेला राजमा घ्यावा. मॅशरने मॅश करून घ्यावा. त्यात आलं लसूण मिरचीची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड, मिरेपूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालावं. त्यात जाड पोहे घालून हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आणि बर्गर बनच्या आकारानुसार या तयार सारणाच्या टिक्या करून घ्याव्या. पोह्याचा चुरा प्रत्येक टिकीला लावून घ्यावा. गरम तेलावर या टिक्या गोल्डन कलरवर शॅलो फ्राय करून घ्याव्या. आता बर्गर बन्स मधून कापून घेऊन हे तुकडे तव्यावर थोडेसे भाजून घ्यावे. बर्गर बनच्या खालच्या तुकड्यावर मेयोनीज पसरून घ्यावं. त्यावर कॅरमलाइज्ड कांदा घालावा. त्यानंतर बारीक चिरलेला आईसबर्ग लेट्यूस पसरवून घेऊन मग त्यावर तयार केलेली राजम्याची टिकी ठेवावी. टिकीवर कांदा, टोमॅटो, काकडीचे स्लाइस ठेवावे आणि वर बर्गर बनचा वरचा तुकडा ठेवावा. पौष्टिक आणि चविष्ट राजमा बर्गर तयार आहे. हे आत्ता जर मी खायला गेलो ना तर थोडासा वचवचपणा जास्त होईल, हे सांडेल. कारण सांडायची शक्यता माझ्याकडून दाट आहे. त्यामुळे मी थोडंसं स्वच्छतेला प्राधान्य देतो आणि हे नंतर खातो आणि पुढच्या पदार्थाकडे वळतो. याचं काय नाव आहे? आता आपण करूया चॉकलेट बिस्किट पुडिंग. आम्ही सारे खवय्ये.
चॉकलेट एक असा एक इन्ग्रेडियंट आहे की तो सगळ्यांना आवडतो, लहानांना मोठ्यांना. याच्यावरून एक गंमत सांगू, माझ्याकडे आता माझी जुळी बाळ आहेत. मी समजा बाबांच्या हातात चॉकलेट दिलं ना, बाबा जरा त्यांना चॉकलेट द्या, बाबा अर्ध स्वतः खातात आणि मग त्यांना अर्धा देतात. एक्झॅक्टली, बरोबर आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे काय होतं की आपण जे काय आज करू ना ते केल्या संपणार आहे. मग सुरुवात करूया का? हो चला. हे आहे मेल्टेड चॉकलेट बिस्किट्स आहेत, पण ही थोडीशी हेल्दी बिस्किट्स आहेत, ओट्सवाली जे बाजारात मिळतात ना ती. क्रीम, कोको पावडर, स्ट्रॉबेरीज, अक्रोड, थोडासा चॉकलेट सॉस आणि चॉकलेट चिप्स. किती भारी. चॉकलेट बिस्किट पुडिंगसाठी लागणारं साहित्य आपल्या आवडीचं आहे. आता पदार्थ जेव्हा होईल तो तर लईच आवडीचा होईल. लगेच कृतीकडे बोलूया. आता हे जे आहे ना चॉकलेट, हे सगळं एका मोठ्या आपण भांड्यात काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं क्रीम देखील घालूया आपण. बर. क्रीम म्हणजे हे नेमकं काय काय? साय, दुधावरची साय. ह्याच चॉकलेटमध्ये मी थोडंसं क्रीम घालते. बर. हे बघा. तर हे जे आहे ना हे आपलं पुडिंगचा बेस तयार झालाय. आता थोडीशी कापाकापी करून घेऊया. तर अक्रोड जे आहेत ते अगदी असे जस्ट रफली चॉप. आता काय करायचं पुढे? आता सांगते. आता स्ट्रॉबेरीजला खरं इतकं सुंदर फळ आहे ना हे, तर ह्याला आपण आधी थोडं फाईनली चॉप करून घेऊया. बर. आणि नंतर मग त्याचे गार्निश देखील करूया. वा वा वा. ह्याच्यामध्ये आपण हे जे वॉलनट्स आहेत ना, अक्रोड जे आहेत ते ह्याच्यात थोडेसे मिक्स करूया. वा वा वा. चॉकलेट बिस्किट पुडिंगसाठी हे 2 छान छोटे कप आपले आहेत, ग्लास छोटे, हे पण लागणार आहे. घ्या की. कारण ज्यांच्याकडे ग्लास नाही त्यांच्याकडे बाउल तर असतीलच. वाट्या आपल्या. करेक्ट. तर आता बिस्किट्स आहेत, ओट्स बिस्किट्स, हे थोडेसे आपण असे बेसला टाकून देऊया. जास्त चुरा करायची गरज नाही आहे, कारण ते चॉकलेट आतमध्ये गेले थोडेसे ते सॉफ्ट होणारच आहे. बरोबर. त्याच्यामुळे मोठे मोठे तुकडे करा. थोडंसं ना आपण ह्याच्यावर स्ट्रॉबेरीज टाकूया, थोड्याशा स्ट्रॉबेरीज. आता शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन, त्याच्यात अनुभव घेऊन, स्वयंपाक करून, त्याच्यामध्ये नवीन नवीन इनोव्हेशन्स करून काम करणारी माणसं वेगळी. अचानक कोणीतरी फूड ब्लॉगर होतात आणि ते धडाधड माहिती द्यायला लागतात. मग काय वाटतं तुम्हाला हे बघून? मी त्यांच्या कष्टाला किंवा त्यांच्या टॅलेंटला हे करत नाहीये. काय असतं की कुठल्याही गोष्टीची एक अथॉरिटी असते. बरोबर. आता मी उद्या सांगू शकत नाही ना तुम्हाला की तुम्हाला सर्दी झाली तुम्ही हे औषध घ्या. मी शेफ आहे, मी डॉक्टर नाही. बरोबर. ज्या फील्डमध्ये जो एक्सपर्ट आहे त्याचंच पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा त्यांचं जे म्हणणं आहे त्यालाच तेवढा इम्पॉर्टन्स मिळावा असं बरोबर मला फार वाटतं. बरोबर आहे. करेक्ट आहे. हे काय करताय? हां, आता मी सांगते काय केलं. चॉकलेट घातल्यावर ना थोडंसं असं ठक 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 केलं की ते थोडंसं सेट होतं आणि काही असे एअर पॉकेट असतं ते देखील निघून जातात. चॉकलेट आणि बिस्किटची चांगली ओळख होते. आणि स्ट्रॉबेरीजची पण. स्ट्रॉबेरीजची पण. वा वा. आणि छोटे छोटे ग्लासमध्ये जर आपण केलं ना तर काय असतं की एक ग्लास खाल्ल्यावर वाईट वाटत नाही. 2 चमचे पुडिंग आपण खाणार आहोत. बरोबर. किती मस्त दिसतंय बघा. आता थोडे चॉकलेट चिप्स घालूया आधी. थोडे थोडे जे काय आपल्याकडे चॉकलेट आहे ना ते सगळं वापरून टाकायचं. सुंदर. फारच छान. आणि परत थोडीशी बिस्किट घालूया. बिस्किटाचा चुरा. हे पटकन करा ना, मला खूप पटकन खावंसं वाटतंय. झालंय. मला अतिशय मनापासून सांगतो, हे ताबडतोब घेऊन हातात असं खावंसं वाटतंय. आता व्हिप क्रीम, स्ट्रॉबेरीज आणि डन. तेच पदार्थ आहेत, थोडंसं खालीवर परमिटेशन कॉम्बिनेशन उलटं पालटं करून आहे, पण वापरलेलं साहित्य तेच आहे. हो की नाही? येस. आता आपलं सगळं झालेलं आहे. आता फक्त आपण गार्निश करायचं आहे. एका पायपिंग बॅगमध्ये व्हिप क्रीम घातलेलं आहे आणि त्याला एक नॉझिल लावली आहे. अच्छा. वा.
हे बघा बरं, चॉकलेट बिस्किट पुडिंग, राजमा बर्गर आणि चॉकलेट बिस्किट पुडिंग. वेळ वाया घालू नका, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता चॉकलेट बिस्किट पुडिंग तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये मेल्टेड चॉकलेट घेऊन त्यात साय किंवा फ्रेश क्रीम घालावं. व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. आता अक्रोडचे बारीक तुकडे करून घ्यावे. स्ट्रॉबेरीज देखील बारीक चिरून घ्याव्या. आता चॉकलेट आणि क्रीमच्या मिश्रणात अक्रोडचे तुकडे घालावे आणि मिक्स करून घ्यावं. एका सर्विंग बोल किंवा ग्लास मध्ये प्रथम बिस्किटचे तुकडे घालावे. त्यावर थोडेसे स्ट्रॉबेरीचे तुकडे घालावे. त्यानंतर चॉकलेट अक्रोडचं मिश्रण घालावं. एअर पॉकेट्स काढून टाकण्यासाठी सर्विंग बोल किंवा ग्लास हलक्या हाताने आपटून घ्यावा. पुन्हा बिस्किटचे तुकडे, वर चॉकलेटचं मिश्रण, त्यावर स्ट्रॉबेरीजचे तुकडे घालावे. एका पायपिंग बॅग मध्ये व्हिप्ड क्रीम घ्यावं. त्याला आवडीप्रमाणे नॉझल लावून हे क्रीम पुडिंग वर पसरवून घ्यावं. स्ट्रॉबेरी, अक्रोड, बिस्किट्स वगैरे वापरून पुडिंग गार्निश करावं. यमी आणि टेस्टी चॉकलेट बिस्किट पुडिंग तयार आहे. खवय्यांनो, हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेल्या, 5 स्टार 7 स्टार मध्ये अनेक वर्ष काम केलेल्या मेन शेफ म्हणून आणि आता खवय्यगिरीशी निगडीत स्वतःचा व्यवसाय म्हणा, स्वतःची नोकरी म्हणून अनेक वर्ष काम करणाऱ्या अनुपाजी इथे आल्या आणि फार छान वाटलं. आणि तुम्ही ज्या काही पद्धतीने गप्पा मारल्या, 2 बहारदार पदार्थ दाखवले आम्हाला. एक आहे चॉकलेट बिस्किट पुडिंग आणि दुसरा आहे राजमा बर्गर. दिसायलाच फार छान दिसतंय आणि आय होप तुम्हाला पण इथे येऊन बरं वाटलं असेल. हो हो, खूप मजा आली आणि तुमच्याशी गप्पा मारायला तर खूपच मजा आली. थँक्यू सो मच. तुम्ही परत परत इथे येत राहा. तुमचं स्वागत आहे, कारण आम्हाला असे पदार्थ आवडत असतात. आणि काय रोजच्या साहित्याचा वापर करून असं काहीतरी नवीन केलं की आमच्या प्रेक्षकांनाही जरा खवय्यगिरी करायला मजा येते. बरोबर. थँक्यू सो मच. पण फक्त आभार नाही आहेत, तर झी मराठीकडनं तुमच्यासाठी ही प्रेमाची भेट हो, वस्तू. सो स्वीट. थँक्यू. आणि याच्यासोबतच तुम्ही शेफ आहात, स्वयंपाक तुम्ही नेहमी करताच, तर इथून पुढे हा ॲप्रन घालून तुम्ही स्वयंपाक करावा, जेणेकरून तुम्हाला आमची आठवण येईल. म्हणून हे नक्की, छानसं नक्की. ॲप्रन. धन्यवाद. खूप मनापासून तुम्हालाही शुभेच्छा. खवय्यगिरीमध्ये असंच काम करत राहा आणि परत परत येत राहा. थँक्यू सो मच. चला मंडळी, आजचा भाग तुम्हाला नक्की आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे, पण तो कसा वाटला हेही आम्हाला कळवा आणि परत भेटा आम्हाला पुढच्या भागात असेच छान छान पदार्थ बघायला. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा, गरमागरम आणि वाफाळलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.